आम्ही जात आहोत बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान बघण्यासाठी. सदर बाजार या ठिकाणी बाबासाहेबांचं जे घर आहे ते घर पाहण्यासाठी आम्ही जवळपास 40-45 लोक सोलापूरवरून आलेलो आहोत. ते बघण्यासाठी आम्ही निघत आहोत. जगताप साहेब आम्हाला मदत करत आहेत. गेल्या वेळेला पण त्यांनी मला दाखवलेलं होतं आणि आताही ते आम्हाला घेऊन जात आहेत. भीमाबाईंचं स्मारक आम्ही आता बघून आलेलो आहोत. आणि तिथून आम्ही बाबासाहेबांचं जे मूळ राहतं घर आहे. हॅलो, गाडी चालवतोय 10 मिनिटात. ते आम्ही बघायला जातो. हा, गाडी चालवतोय 10 मिनिटात फोन करतो. मागो उभा केलाय गाडी. आले बरं. आणि तुम्ही सापडले आम्हाला. माझा तिकडेच निघाले आम्ही आता. इथून म्हणजे त्यांच्या गावाला वडणला निघाले आता. इथून आता वडणला. आले 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 आले. तेच आहे ना जवळपास. हा, ये बाबा साहब अम्बेडकर का मकान है. कोण आहेत का आतमध्ये? त्यांचा परिचय वगैरे करून देऊ आम्ही. 5 मिनिटात जातो पण सांगतो. हां हां, ही मूळ घर होतं का? हां, ठीक आहे. नंतर न हे केलेलं आहे. अच्छा, मूळ घर ती आहे. हां हां, बघा ते पडलेलं ती मूळ घर आहे. पडलेलं ते जे दिसाले ना बे मूळ घर हे नंतर हे बांधलेलं आहे. शासन दरबारी नुसतं बोललं जाते. ते बघू देईल का? जाऊ सोडतात की. हां हां, जगताप साहेब आल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही. हा, या की. हे आपले इथले कार्यकर्ते. बाहेर काय बघायचं. ओके, अरे ते बाबा
त्याची तर कोणच दिसलं नाही. मग असं डायरेक्ट आतमध्ये आतमध्ये काय आपण कुठं आलोय? 2 मिनिटं आपण विचारायची पद्धत आहे का नाही? बर भाऊ आम्ही आता विचारतो. काय फक्त म्हटलं तुम्ही होईल बाबा. त्यांची आपण भावना समजून घेऊ. ठीक आहे बाबा म्हणलं तुझा हे असेच वंशज. एक इथं फोटो घेऊया आपण ग्रुपचा. इथे घेऊया आपल्या आपल्या घराच्या. हे बघा ही गेट खरं गेट आहे आणि हे घर आहे बाबासाहेब. इथे फोटो घेऊया की इथं आल्यासारखं काय तर दाखव की इथे घ्या. बघा ही मेन घर आहे. त्याची आता मुलाखत घेतली आपण ते टाकू आता ह्याच्यावर. त्याला वाटलंय आम्ही काय करत नाही. अहो ही आपल्या हक्काच्या कारणाने म्हणू शकत नाही का काढायला फोटो म्हणून. या गे हे आपले इथले राजू जगताप साहेब आहेत. या साहेब जगताप साहेब उभा राहा तुम्ही पण. तुम्ही बरोबर